हरिओम अंबन्य माझे नाव जानकी स्वार तळवडा उपास केंद्र। माझा पहिला अनुभव असा आहे, बापू म्हणजे कोण हे काही मला माहीत नव्हते। परत एकदा मी मळेवाडीत असताना माझ्या नंदेने मला एक फोटो दिला। तर फोटो हे बापू आहेत, पण बापू हे कोण आणि काय हे मला माहीत नाही। मी कपाटात ठेवला तो फोटो। 2015 सालात मला अनुभव असा आला, माझे मिस्टर खूप आजारी होते। म्हणजे त्यांचा साखर एकदम कमी झालेली होती। तर ते ड्युटीवरून आले आणि झोपून राहिले। त्यावेळी मी त्यांना विचारलं, असं काय तुम्ही झोपलात कशाला? तर नाही, मला बरं वाटत नाही। त्यावेळी मी म्हटलं तुम्ही डॉक्टरकडे जावा। तर ते म्हणाले नको, डॉक्टर काय नको। तर आता काय करायचं मला काहीच सुचेना। दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठले तर हे काही अंथरुणावर उठेना। त्यावेळी मी आता काय करू काहीच मला समजेना। त्यावेळी मी माझ्या माहेरी फोन केला तर ती माझी काकी काय म्हणाली, अगो तू भिवू नकोस, त्यांना एकदम गोड असा साखरेचा चहा दे, मग त्यांची डायबिटीस कमी येणार। तर मी तसं थोडं केलं, पण तसं काय मला हे झालं नाही। मी काय करू आता मला काहीच समजेना। त्यावेळी मी प्रकाश परब यांच्याकडे गेले आणि आता तो ह्या जगात नाही आहे, श्याम शेटकर, तो माझ्या मदतीला धावून आला आणि तो म्हणाला, काकी तू भिवू नकोस, आम्ही सर्व काही तुझ्याबरोबर आहोत। आता करू काय? बापू म्हणजे काय हे मला माहीत नाही। पण त्या रात्री मी बापूंची, माझ्याकडे थोडी ते नंदेने दिलेली उदी होती, ती मी बापूंची त्यांच्या अंगावर मारली। त्यावेळी त्यांना थोडं बरं वाटलं। त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी ते म्हणाले डॉक्टरकडे घेऊन जाऊया कुडाळला। तर त्यांनी ॲम्ब्युलन्स आणली आणि त्यांनी 4 जणांनी उचलून त्या ॲम्ब्युलन्सात घातले त्यांना। आणि आम्ही रडत त्या ॲम्ब्युलन्सात चढलो आणि मी बापूंना पाया वगैरे पडली आणि ॲम्ब्युलन्स चढली आणि अर्ध्या वाटेला गेले आणि त्यांना शुद्ध आली। ते म्हणाले मला कुठे नेतात, मी काय चांगला झालो। पण नाही, मी परत ते कुडाळला घेऊन गेलो पुढे डॉक्टर परब। त्यावेळी त्या डॉक्टरने त्यांना डॉक्टर धावून आले आणि म्हणाले, हे जर मी त्यांना सलाईन लावलं तर ह्या सलाईनात जर त्यांना बरं वाटलं तरच ते बरे, नाहीतर मी काही त्यांना सांगता येत नाही। मी आता काय करू? बापूंचा धावा सुरू केला। त्यावेळी त्याने ते आणून हे सलाईन लावल्याबरोबर ते संपाच्या अगोदरच त्यांना शुद्ध आली आणि आमची सावंतवाडची नणंद गेली आणि तिनं अंगावर त्यांच्या उदी आणि फोटो लावला आणि ती म्हणाली काहीतरी ह्याचं त्याला गुण दाखव। त्याबरोबर 2 तासातच ते उठून बसले आणि म्हणाले काही नाही, मी चांगला झालो, मला आता काही करू नका। तर माझा एक मतिमंद मुलगा आहे, त्या मुलाचा मला विचार पडत होता, काय तर मी आता आले काय करू, तो तर तिकडे रडणार। आणि बापूला सांगितलं मी, तुम्ही त्याला बघा आणि तुम्ही त्याचं रक्षण करा, मी काय सांगत नाही। त्यावेळी ते उठून बसले आणि नंतर ते पैसे नव्हते, पण माझा भावाने माझ्या 10,000 आणलेले होते। तो म्हणाला भिवू नको तू, मी पैसे लावते। पण 10,000 काय लागले नाहीत, पैसे त्यांना थोडेच लागले। त्याच्यानंतर डॉक्टरने तपासणी वगैरे व्यवस्थित केली आणि ते पूर्णपणे बरे झाले आणि तशीच ॲम्ब्युलन्स घेऊन आम्ही घरी आलो। तर 2-4 तासांनीच आम्ही घरी आलो, बघतो तर ते पूर्ण बरे झालेले। आणि त्यानंतर मला कळलं की बापू काय आणि बापू काय आम्हाला चांगलं, बापूमुळे आम्हाला काय बरं वाटतं आणि काय बापू आपल्याला काय देतात हे मला त्यावेळी कळलं। त्यापासून मी बापूंच्या चरणाला लागले, ते आजपर्यंत लागले आणि ह्याच्या पुढेही आजपर्यंत माझ्या बापू माझ्या पाठीशी उभे आहेतच आणि आजही उभे राहणारच, ह्याच्या पुढेही राहणार अशी माझी आशा आहे। आणि बापू मला चांगल्या प्रकारे अशी बुद्धी देऊन चांगली माझी कुटुंबाची रक्षण करावे एवढीच माझी विनंती। मी श्रीराम अंबन्य।